डॉक्टर पंजाबराव देशमुखांसारख्या महान व उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या देशातील सर्वोच्च भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावं अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। कृषी महर्षी, शिक्षण महर्षी डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांचं सर्वच क्षेत्रातील कार्य महान असून शाळेच्या विद्यार्थ्यांनी दीर्घ पत्रातून व्यक्त केलेल्या भावना केंद्र सरकार दरबारी पोचवल्या जाणार आहेत। नांदगाव खंडेश्वर येथील हायस्कूलमधील 1500 विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी या 3 भाषेत 3000 फुटांचं विक्रमी दीर्घ पत्र लिहिलं आहे व हे पत्र श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले यांच्या सुपूर्द करण्यात आलं आहे। डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब देशमुखांचा 121वा जयंती उत्सव नांदगाव हायस्कूल या शाळेत सुरू केलेला आहे। त्या निमित्ताने इथल्या विद्यार्थ्यांनी 3 भाषेत भाऊसाहेबांचा पत्र, भाऊसाहेबांचं चरित्र लिहून एक मोठा उपक्रम चालू केलेला आहे। भाऊसाहेबांना भारतरत्न मिळायला पाहिजे म्हणून त्यांनी 3000 फुटाचं पत्र 3 भाषेत लिहून शासनाला पाठवणार आहेत। त्याचा आज इथं अनावरण केलं आणि हे पत्र शासनाकडे पाठवण्यात येईल। आणि त्याचबरोबर इथले नगराध्यक्ष श्री संजीवभाऊ पोपळे यांनीसुद्धा त्यांच्या नगर परिषदमध्ये सर्वसाधारण सभेत याचा ठराव मंजूर करायचा आजच इथं डिक्लेअर केलेला आहे। असे उपक्रम सगळ्या शाळेत आणि प्रत्येक कॉलेज, इतर संस्थेत आणि प्रत्येक जिल्हा परिषद असो, महानगरपालिका असो, ग्रामपंचायत असो, प्रत्येक विभागातून जेव्हा शासनाला जाईल की भाऊसाहेबांचं हे काम इतकं मोठं आहे की त्यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे, या दृष्टिकोनातून हा पहिला प्रयत्न नांदगाव खंडेश्वर नांदगाव हायस्कूल यांनी इथे केला, मोठा प्रयत्न केलं। मी त्यांच्या विद्यार्थ्यांचं, त्यांच्या प्राचार्यांचं, शेंडे मॅडमचं, उपप्राचार्यांचं, इंगोले बाबूराव शेळकेंचं आणि सगळ्या शिक्षकांचं भाऊसाहेबांना भारतरत्न मिळवण्याकरता कटोकाट प्रयत्न करून भाऊसाहेबांना भारतरत्न मिळवून देऊ अशी अपेक्षा ठेवतो। पत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी भाऊसाहेब देशमुख यांच्या कार्याचा आढावा घेतला असून याची शासनाने दखल घ्यावी असं नांदगाव खंडेश्वर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सुहासिनी शेंडे यांनी म्हटलं आहे। नांदगाव हायस्कूल श्री शिवाजी शिक्षण संस्थाद्वारा संचलित नांदगाव हायस्कूल येथील शाळेने भाऊसाहेबांना भारतरत्न मिळावा, कारण अनेक वर्षांपासूनची ही सगळ्यांची मागणी आहे। एवढ्या महान शिक्षणतज्ञ, कृषीरत्नला अजूनही भारतरत्न मिळाला नाही, त्याबद्दलची जी खंत मनाला लागलेली होती त्या खंतबद्दल आपण काय करू शकतो हा विचार आमच्या शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात होता। आणि तो विचार बोलून दाखवण्याकरिता तर बोलूनच होत नाही तर काही काम लिखाणारी पण साध्य होतात, हा विचार सगळ्यांच्या मनात आला आणि आम्ही मग ही संकल्पना उचलून धरली की जेणेकरून विद्यार्थ्यांनी ही मागणी मागावी की भाऊसाहेबांना भारतरत्न हा किताब मिळाला पाहिजे। मग आमच्या शाळेचे जवळपास 2000 विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले। आमच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाऊसाहेबांना हा किताब मिळालाच पाहिजे याकरिता कोणी मराठीतून, कोणी हिंदीतून तर कोणी इंग्रजीतून आपले मत व्यक्त केलं। सहज जी त्यांच्या मनातली सुलभ भावना होती ती त्यांनी व्यक्त केली। त्याकरता 3000 फुटाचं हे पत्र तयार झालं आणि आमचा हा उपक्रम आम्ही शासन दरबारी नेण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो आहे। अनेक वर्षांपासून भाऊसाहेब देशमुखांसारख्या महापुरुषाला भारतरत्न मिळावा म्हणून मागणी करण्यात येत आहे, परंतु याची दखल घेतली गेली नाही। मात्र विद्यार्थ्यांनी आपली प्रांजळ व सुलभ भावना 3 भाषेत लिहून व्यक्त केली आहे। या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची केंद्र सरकारने निश्चितच दखल घ्यावी असं आवाहन मुख्य शिक्षिका भारती बडे यांनी केलं आहे। आमच्या शिवपरिवारामध्ये आमचे भाऊसाहेब आमचं श्रद्धास्थान आहे आणि त्यांना भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्हावा ही आमची मनीषा आहे। आणि त्यासाठी आम्ही एक छोटासा खारीचा वाटा म्हणून या दीर्घपत्राचं एक विवेचन केलेलं आहे आणि त्या विवेचनाचा निश्चितच भारत सरकारने एक आढावा घ्यावा अशी आमची इच्छा आहे आणि निश्चितच त्याचा फायदा होईल असं आम्हाला वाटते। ठीक आहे। यामध्ये किती विद्यार्थी सहभागी होते आणि किती लांब पत्र होते? हे 3000 फुटाचं पत्र होतं आणि यामध्ये एकूण 900 विद्यार्थी सहभागी होते। किती भाषांमध्ये? हे 3 भाषांमध्ये लिहिलं गेलं, मराठी, इंग्लिश आणि हिंदीमध्ये। उत्तम ब्राह्मणवाडे, प्रशांत झोपाटे, संदेश ढोके, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।